ते बघूनच वाटतं भीती वाटते. बोलवलं ना आईला, आईला बोलवलं ना. तू नको बाळा, तू हातपाय तोंडात पाहिजे तू बाळा. नमस्कार, सुप्रियाज ब्लॉग्स डेली स्ट्रगलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आता आपण यात्रा करतो आहे, हे सर्वांनाच माहितीच आहे. व्हिडिओ अपलोड आहेत आणि आता आपल्याला सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला जायचं होतं, पण एक दिवस आपण उशिरा गेलो कारण आपल्याला मामांनी बोलवलं होतं घरी. आणि आपण मामांच्या घरी गेल्यावर आईला आणि आजीला घेऊन सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला गेलो. तर आम्ही आता निघालेलो आहे आणि मी जास्त आवाज देऊन तुम्हाला बोर करणार नाहीये. तुम्ही जे गोष्टी दाखवायच्या आहे, आजूबाजूचा परिसर वगैरे, ते मी तुम्हाला दाखवते. आणि दुसरी गोष्ट, आम्ही पूर्ण एक रात्र वणी गडावर म्हणजे सप्तशृंगी मातेच्या गडावरच राहिलो. तर ते पण तुम्हाला प्रसादालय सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका. मातेचं दर्शन पण तुम्हाला लाईव्ह भेटणार आहे, म्हणजे असं फोटो वगैरे नाही, डायरेक्ट आपण फेस टू फेस व्यवस्थित आपल्याला व्हिडिओ मिळालेला आहे. तर तुम्ही दर्शन करा. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही लाईक करायला विसरू नका आणि शेअर पण करा. ज्यांना खरंच असं वाटतंय का आपल्या घरच्यांनी बघा हा व्हिडिओ, त्यांच्यासाठी हा खूप छान व्हिडिओ आहे. आणि परिसर बघा. आणि त्याच्यामध्ये मी आर्याचा नवस पण पूर्ण केलेला आहे, तो कोणता आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. पुढच्या व्हिडिओ स्किप करू नका. हे बघ ना, हा किती मोठा आहे. काय तुला काढायचं आहे? हो, मंदीवर काढ ना. चालती पाय कशी चालती बघ, कशी एवढे त्या कुर्ल्याने कशी चालली उडत. पळ पळ पळ. हे काय इथं समोर आजी ती गाडी उभी आहे ना तिथं. मग आता ते पाय तुझं नशीब चांगलं आहे अक्का. सांगू का त्याला खाली उतरवायला तुला? हा, रस्ते बनले ना म्हणून. नाशिक चालली काय ना नाच.
नाच पाय ना नाच, नाच पाय ना नाच, पुढं नाच चालली. ना दादाला तू नाच नाच म्हणायला लागत, तू तिकडे घरा जरी वाजत असलं ना दादा नाचणार आहे, दादा नाचणार आहे, दादा घंटा नाचतोय. ए अगं बाई लय कुरवाळीत येतात, नानीच्या कुत्र्याला मुके घेत होती लय. डोळा बंद करून आणि मध्ये लावून काढायचे. मोकळा चालू तुला मोकळं कशाला, तुला तेवढ्यासाठी फ्री फिरायला नाही. तिचा हात सोड, हात सोड तिचा. गेला थांबव थांब. काय झालं? तेवढ्या बाटल्या साचून साचून आणल्या आणि इथं आल्यावरच बाटल्या निघाल्या. चलशी धरू काय? धरू तुला? मी जाते, तू नको जाऊ. हळूहळू काही घाई नाही आजी. थांब रे, तिला उचल तिच्या ना. हळूहळू काही घाई नाही. आणि आई माहिती का, पाणी आहे ना ते आपलं काय राहील ना, काय राहतील ना. हा उतरले की उन्हाकडे जाऊ. कॅमेरावाले हा इथं तिथं धरायला जागा होती ना गाची. हा हाय इथे पण. हळूहळू आजी थांब, तिथंच बस, तिथंच बस. आता आजीन ते इथेच आहे, तिला नाही चालवत नाही. आका तिथं तू बस खाली, आजी बसली. बघा अक्का त्या कट्ट्यावर बसा पलीकडे. बघा तिथं कट्टा आहे. हा खोले, खोले पाणी. किती खोला असेल बघूनच फाटतं. भीती वाटते. बोलवलं ना आईला, आईला बोलवलं ना. तोंडात पाहिजे तू बाळा. धु हात चांगले. फाडलं वाटतं तू शर्ट, शर्ट फाडलं असेल बघलं. आवर तोंड धु. झालं का रे? हा ऊन असं बर्फासारखं पाणी आहे. हात हा हा नाही करतो तो बरा. तोंड धुतलं बाळा? धर तू पण तोंडात पाय. साऱ्याला दे पाठवू नका. हात पाय
तिच्या हातात दे म्हणते पाणी. हा कारण की माझं तोंड पुसणार आहे. चल पुस पुस पाच तोंड पुस. ए ती डोक्यावर हात फिरवतीये अक्का. ए अक्का त्याला म्हणते हातावर पाणी दे आणि डोक्यावर फिरवती स्वतःच्या. माझ्या तोंडाला लाव तोंडाला लाव तोंडाला पुस की माझ्या असं असं चला असं माझं तोंड पुस. हा ते तोंड पुस तिथं तोंडाला लाव माझ्या. चिवडला अख्खं तोंड. चल बस झालं जा जा अक्काकडे जा जा अक्का. इथं फक्त वरचं फाराकच घाल. झालं का तुझं? चाललं आई थंडी आहे इथूनच करतो बाई पूर्ण सगळं अंगावरती सगळं काढून टाकलंय मला. बर्फाचा इकडं तर तुम्ही म्हणाल मी हे काय करते तर हे असं आहे की आर्याचं जावळ आहे. ती आम्ही जावळ काढलं होतं पण तिचा नवस असल्यामुळे आम्ही ते फक्त सप्तशृंगी मातेच्या कुंडातच विसर्जन करायचं होतं. पण अलाउड नसल्यामुळे ते फक्त मी पाण्यातून 5 वेळेस बुडवून वर काढलेलं आहे 5 वेळेस त्याला. आणि जिथं ते देवाचं सामान आहे त्याच्यामध्ये मी टाकून दिलं कारण ते पाणी खराब होतं त्याच्यामुळे अलाउड नाही आहे. बाकी नंतर आम्ही दर्शनाला गेलेलो आहे. व्यवस्थित दर्शन झालेलं आहे आणि 1 रात्र आम्ही सप्तशृंगी गडावर राहिलेलो आहे. काय आईचा हात धर. आईचा हात धर आई. बस बस आई लागल डोक्याला. काय आपण दोघंच आहे काय काढायला. बारीक क्रमांक 12 पायरी 134 चालू आहे. 104 पायऱ्या झाल्या. मग वाटतंय ना फास्ट. 134 पायऱ्या चढलो आपण. पायऱ्या उभ्या आहेत समजून येणार. हे बघ शेवा चांगली. घेतो ना तुला 175व्या पायरीतनं. अरे उतर. उभी घेऊ का आडवी.
मोरया आले तो दर्शन करून आलेलो आहे आणि आम्ही प्रसादासाठी चाललोय. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवते.